जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही अनुभवला। हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य, मला हा अनुभव आला। मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारसकर कोण आहेत? त्यांचा मनोज जरांगे पाटलांशी संबंध आहे तरी काय? आरक्षणाच्या या लढ्यात येण्याआधी ते आधी काय करायचे हेच या व्हिडिओतून पाहूयात। जरांगे तुझे 100 अपराध भरले, तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढे काही गौप्यस्फोट करणार आहे जरांगेची, आजच्या याच्यात नाही करणार। कोण आहेत अजय बारसकर? अजय बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले, अहमदनगर जिल्ह्यातील बालेगाव मधले ते असल्याची माहिती समोर आली आहे। अजय बारसकर हे कीर्तनकार, प्रवचनकार, शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत। बारसकर यांनी 10 मराठी पुस्तकांचं लेखनही केलंय। त्यांनी तुका सेज या इंग्रजी पुस्तकाचंही लेखन केलंय। बारसकर हे 2006 सालापासून मराठा आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचा दावा केला जातोय। 2006 साली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी अजय बारसकर यांना अटकही करण्यात आली होती। राज्य मागासवर्ग स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचाही त्यांच्याकडून दावा केला जातो। बारसकर यांचं शेती आणि सामाजिक प्रश्नांवरती काम असल्याचंही सांगितलं जातं। बारसकर हे मोडी लिपीचे वाचक आणि अभ्यासक आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान कुणबी नोंदी शोधण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येतं। डॉक्टर संतोष यादव यांच्याकडून बारसकर मोडी लिपी शिकले आहेत। बारसकर हे कायद्याचे विद्यार्थी आहेत। सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात समन्वय साधण्यात बारसकरांची महत्त्वाची भूमिका असल्याचंही सांगण्यात येतं। अजय बारसकर हे मनोज जरांगे पाटलांच्या कोर कमिटीतले सदस्य असल्याचा दावा केला जातो। ते बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत। अजय बारसकर हे बच्चू कडू यांचे निकटवर्तीय समजले जातात। 2 वर्षांपूर्वी बारसकर यांचा अपघातही झाला होता। त्यानंतर बारसकर राजकीय भूमिकेपासून दूर गेल्याचं सांगितलं जातं। पुन्हा एकदा अजय बारसकर चर्चेत आले आहेत, कारण अजय बारसकर यांच्या रूपात पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात फूट पडल्याचं दिसतंय। बारसकरांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांनी मात्र फेटाळून लावलंय। घेऊन आलो तुका म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या। मला म्हणले ते मला सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं। ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले। मी काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो। त्यो मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं? तो नेता मोठं करायसाठी येतो का? तिकडचं तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवर ते यांच्यावर ध्यानच नाही, हे कसल्याचे महाराज असले। त्यानंतर आता बारसकर आणखी काय मोठे गौप्यस्फोट करतात आणि यावरून मराठा आंदोलन कोणत्या दिशेला जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।